हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. माझ्या सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण नागपंचमीनिमित्त विशेष पारंपरिक चुलीवर भाजलेला उंडा कसा बनवायचा हे बघणार आहोत. हा पदार्थ आमच्या चंदगड भागामध्ये नागपंचमीनिमित्त नैवेद्य म्हणून केला जातो. त्याला आम्ही उंडा असे म्हणतो. त्याचप्रमाणे काही भागामध्ये याला मेतोंडा, अख्ख्या गव्हाचा केक किंवा गुळाचा गोड केक असेही म्हटले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी कशी करायची आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग बघूया यासाठी कोणकोणते साहित्य उंडा बनवण्यासाठी लागणार आहे. उंडा बनवण्यासाठी इथं मी खिरीसाठी लागणारा मोठा रवा 400 ग्राम घेतलेला आहे. त्यानंतर गूळ 400 ग्राम घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित कापून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर फुटाण्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. त्यानंतर शेंगदाणे 1 वाटी, गव्हाचं पीठ अर्धी वाटी. हे गव्हाचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे, व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. पांढरे तीळ अर्धी वाटी घेतलेले आहे. त्याचमध्ये घालण्यासाठी बडेशीप, जायफळ, 4 वेलची आणि सुंठ पावडर घेतलेली आहे. हळद आणि मीठ सुद्धा घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला मेन लागणार आहे ते म्हणजे पाणी आणि तेल. हे सर्व साहित्य आपल्याला उंडा बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर आता आपण हा उंडा कसा बनवायचा ते बघूयात. सर्वप्रथम हा खिरीचा मोठा रवा मी इथं घेतलेला आहे. हा रवा मी चांगला स्वच्छ करून या 2 मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर हा चांगला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. खरपूस असा भाजून घ्यायला हवा. या रव्याचा उंडा घातल्यानंतर खूपच फुलतो, त्यामुळे त्याच्या वड्या होत नाहीत आणि व्यवस्थित कापता येत नाहीत. त्यामुळे मी इथं थोडंसं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हा रवा जास्त रवा बारीक करायचा नाही, साधारण बारीक करायचा आहे. तुम्हाला बारीक करायचा नसेल तर असाच सुद्धा करू शकता तुम्ही. रवा बारीक करायची काहीही गरज नाही. इथं तुम्ही बघू शकताय मी साधारण बारीक करून घेतलेला आहे हा रवा बारीक करून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये हा रवा काढायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये घालण्यासाठी वेलची, जायफळ आणि बडेशीप आम्ही इथं घेतलेला आहे. तो सुद्धा या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये घालायचा आहे. तसेच या रव्यामध्ये इतर सर्व साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये शेंगदाणे हे मी चांगले भाजून व्यवस्थित करून घेतलेले आहे. साधारण ते कुटून घेतलेले आहेत मी. त्यानंतर याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची आहे. याच्यात खोबरं किसलेले घातलेले आहे. हे खोबरं मी 1 वाटी घेतलेलं आहे, त्यातलं थोडंसं घालायचं आहे. त्यानंतर पांढरे तीळ, हळद, चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे. हे गव्हाचं पीठ मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे. हे सर्व या रव्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून ठेवायचं आहे. आणि जे थोडं साहित्य ठेवलेलं आहे ते उंडा झाल्यानंतर वरती घालण्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे.
आता हे उंड्याचं सारण तयार करून झाल्यानंतर आता या गुळाचं पाणी आपण तयार करून घेणार आहोत। इथं मी एका भांड्यामध्ये 1 तांब्या भरून म्हणजे जवळजवळ ते 1 लिटर पाणी आहे। हे पाणी गॅसवरती चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि हा गूळ त्याच्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हळदीमुळे उंड्याला चांगला कलर येईल आणि उंडा दिसायला खूप सुंदर दिसेल। इथं आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। हा उंडा करत असताना पाणी हे रव्याच्या तिप्पट घ्यायला पाहिजे, कारण मोठा रवा असेल तर तो शिजायला खूप वेळ लागतो आणि त्याला पाणीही खूप लागतं, त्यामुळे पाणी हे जास्त घ्यायला पाहिजे। म्हणजे जर 2 वाटी रवा असेल तर 3 वाटी पाणी घ्यायला पाहिजे, त्यामुळे तो व्यवस्थित शिजेल आणि फुलेल। आता हे गुळाचं पाणी या सारणामध्ये ओतायचं आहे। हे पाणी पहिल्यांदा गाळून घेऊन व्यवस्थित त्या सारणामध्ये घालून हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे। व्यवस्थित पातळ आणि जास्त घट्टसर बनवायचं नाही आहे। ज्याप्रमाणे आपण केक बनवतो त्याचप्रमाणे हे उंड्याचं सारण बनवून घ्यायचं आहे। आता हे उंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे एका पातेल्यामध्ये आपण घेणार आहोत। त्याआधी मी एका पसरट अशा भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल मी 1.5 वाटी घेतलेलं आहे। तेल गरम करून झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे तयार झालेले मिश्रण आहे ते या गरम गरम तेलामध्ये ओतायचं आहे। इथे हा उंडा भाजण्यासाठी मी इथे एक साईडला मोठं भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये हे उंड्याचं पातेलं त्याच्यामध्ये आरामात बसेल आणि बेक होण्यात चांगली मदत होईल। याच्या खालती मी थोडंसं मीठ आणि एक स्टँड ठेवलेलं आहे, जेणेकरून हा उंड्या जळणार नाही। त्याच्यानंतर मी हा उंड्याच्या सारणावरती उरलेलं थोडं साहित्य सगळं टाकलेलं आहे। त्यामध्ये तीळ, खोबरं, फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणा टाकून व्यवस्थित घेतलेले आहे। आता हे उंड्याचं पातेलं या मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे। हा उंडा आपण चुलीवर भाजून घेणार आहोत, त्यामुळे मी भांडं जास्त काळं पडू नये म्हणून भांड्याच्या बाजूने राख लावलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा हा उंडा भाजून घेऊ शकता। ज्याप्रमाणे आपण एखादा केक बेक करतो त्याचप्रमाणे हा उंडा भाजून घेऊ शकता। तर आता आपण हे भांडं चुलीवर ठेवूयात आणि हा उंडा भाजून घेऊयात। हा उंडा चुलीवर ठेवल्यानंतर सुरुवातीला 5 मिनिटे आग जास्त पेटवायची आहे, जेणेकरून हे भांडं व्यवस्थित गरम होईल आणि उंडा भाजण्यास मदत होईल। 5 मिनिटानंतर आग थोडीशी कमी करायची आहे, ती फक्त भांड्याला शेकोटी दिल्यासारखीच करायची आहे आणि व्यवस्थित उंडा भाजून घ्यायचा आहे। शेकोटी ही भांड्याच्या प्लेटवर सुद्धा थोडीफार करायची आहे, जेणेकरून उंडा वरून आणि खालून व्यवस्थित भाजला जाईल। हा उंडा चुलीवर भाजण्यासाठी जवळजवळ साधारण 60 ते 70 मिनिटं लागतात आणि उंडा व्यवस्थित फुलून आणि छान भाजून येतो। इथे तुम्ही बघू शकताय उंडा चांगला फुलून वरती आलेला आहे। अजून थोडा वेळ लागेल आणि 5 मिनिटानंतर याला आपण काढून घेऊयात।
हा तयार झालेला आहे आपला उंडा तयार। हा मी चुलीवरून उतरल्यानंतर अर्धा तासासाठी थंड करायसाठी ठेवला होता। हा तयार झालेला आहे आपला नागपंचमी विशेष पारंपरिक चुलीवर भाजलेला उंडा। जितका याला कलर सुंदर आलेला आहे तितका हा खायला सुद्धा खूप सुंदर लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंटद्वारे सांगा। आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।